आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी NNMSच्या 2017-18 पासून ते 2024-25 पर्यंतच्या सर्व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधील वेन आकृती या घटकावरील प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहतोय. चला, पहिला प्रश्न. दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा. वर्तुळामध्ये दिलेली जी संख्या आहे ती शेतकऱ्यांची असेल, त्रिकोणामधली इंजिनियर आणि आयतामधील फोटोग्राफरची असेल. पहिला प्रश्न आहे, किती इंजिनियर शेती करतात? प्रश्न व्यवस्थित वाचायचा. याच्यामध्ये वेनाकृतीमध्ये काळजी घ्यायची, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि संपूर्ण वाचायचा. ठीक आहे. किती इंजिनियर शेती करतात? इंजिनियर त्रिकोण, शेतकरी वर्तुळ. त्रिकोण आणि वर्तुळामध्ये सामायिक येणारी संख्या कोणती आहे बाळांनो? त्रिकोण आणि वर्तुळामध्ये 12 आहे. म्हणजे 12 जण असे आहेत की जे शेती पण करतायत आणि इंजिनियरसुद्धा आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते? म्हणजे शेती पण करतायत आणि फोटोग्राफी पण येते अशी संख्या शोधायची. म्हणजे वर्तुळ आणि आयतामध्ये असलं पाहिजे. पहा, वर्तुळ, आयत. आता याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. बऱ्याचशा मुलांना असं वाटणार आहे सर फक्त 10, पण त्याने असं म्हटलंच नाही की बाबा किती शेतकरी असे आहेत की जे फक्त फोटोग्राफरच आहेत. बरोबर आहे, फक्त फोटोग्राफरच आहेत किंवा मग फक्त शेती, फोटोग्राफर फक्त शेतकरीच आहेत. म्हणजे फक्त हा शब्द वापरलेला नाही की बाबा शेतकरी आणि फोटोग्राफरच्या संदर्भात. तर काय करायचं आपण, वर्तुळ आणि आयतामध्ये, वर्तुळ आणि आयतामध्ये असला पाहिजे. मग तो त्रिकोणामध्ये असेल तरीसुद्धा चालेल. तर काय करायचं, हे 10 आणि हे 12, 10 आणि 12 किती? 22. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर येतं. इथं फसायचं नाही. किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते? वर्तुळ आणि आयत, फक्त वर्तुळ आणि आयत असं पकडायचं नाही. मग आपण काय करणार, फक्त 10 हे पकडणार. पर्याय क्रमांक 4 दिलेला सुद्धा असतो आणि आपण फसणार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. फोटोग्राफी न येणारे इंजिनियर किती? फोटोग्राफी न येणारे म्हणजे आयतात नको आहेत, आयतामध्ये नसणारे, त्रिकोणामध्ये असणारे. बाळांनो, आयतामध्ये आहेत हे 12 आणि 19. म्हणजे हे फोटोग्राफी करतायत. म्हणजे फोटोग्राफी न येणारे म्हटलेत म्हणजे आयतातले कॅन्सल करून टाकायचे, फक्त त्रिकोणामध्ये असला पाहिजे. इंजिनियर आहे तो 27. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्रिकोण हा वाद्यवादकांचा निर्देशक आहे. चला, इथं लिहून घेऊ. त्रिकोण वाद्यवादकांचा निर्देशक आहे. तर आयत हा पुरुषांचा निर्देशक आहे. आयतामध्ये जे आहेत ते पुरुष आहेत. प्रश्न अर्धवट आहे का रे? हां, ठीक आहे, वरती आहे सर. आकृतीत चौरस हा चित्रकारांचा निर्देशक आहे. चौरसामधील सर्व चित्रकार आहेत. वर्तुळ हे गायकांचं आहे. वर्तुळामधले गायक आहेत. त्रिकोण आपण लिहिला, वाद्यवादक, आणि आयत हा पुरुषांचा. ठीक आहे, ही माहिती लिहून घेतली आपण. चला, आता प्रश्नामध्ये काय म्हटलं पहा. चित्रकला, गायन व वाद्यवादन तिन्ही कला अवगत असलेले पुरुष कोणत्या अक्षराने दर्शवलेले आहेत? एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं बाबी किती आहेत रे? 1 2 3 4, 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत. आणि त्यांनी काय म्हटले, चित्रकला पण, गायन पण आणि वाद्यवादन तिन्ही कला येत आहेत आणि असे पुरुष आहे. म्हणजे 4ही आकृत्यांच्या मध्ये येणारं अक्षर कोणतं आहे बघा. चौरसामध्ये असावं, वर्तुळामध्ये, त्रिकोणामध्ये आणि आयतामध्ये. असं अक्षर कोणतं आहे रे? आय आहे. कोणतं? आय. ठीक आहे. पर्यायामध्ये आय कुठं दिसतोय का आपल्याला? कुठंच दिसत नाही. ठीक आहे. पर्यायामध्ये त्यांनी जे दिलंय तर आय असायला पाहिजे होता. ठीक आहे. शासनानं, परिषदेनं हा प्रश्न कॅन्सल केला आहे, पण तो आय हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. चित्रकार व गायक आहेत. लक्ष द्या, चित्रकार आणि गायक आहेत. चित्रकार आणि गायक आहेत म्हणजे वर्तुळामध्ये, चौरसामध्ये असायला पाहिजे आणि गायक वर्तुळामध्ये असायला पाहिजे. मात्र वाद्यवादक नाहीत. वाद्यवादक कुठं आहेत रे बाळांनो? त्रिकोणामध्ये. म्हणजे त्रिकोणामध्ये नको आहेत, नाहीत. असे पुरुष कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? असे पुरुष म्हटलं म्हणजे आयतामध्ये सुद्धा असायला पाहिजे. ठीक आहे. चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये असला पाहिजे आणि आयतामध्ये असला पाहिजे. म्हणजे फक्त त्रिकोणात नसला पाहिजे. चौरसामध्ये, आयतामध्ये आणि वर्तुळामध्ये. असा कोण आहे रे बाळांनो? बी आहे. पहा, कोण आहे? बी. जो त्रिकोणामध्ये नाही, जो वाद्यवादक नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
फक्त चित्रकला येते असे पुरुष कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? फक्त चित्रकला म्हणजे फक्त चौरसात दिसायला पाहिजे. तो कोण आहे रे असा? यच आहे. पर्यायामध्ये दिसतोय का? यच आहे. पर्याय क्रमांक 4 आहे आपलं बरोबर उत्तर आहे. समजलं असेल तर पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. खालील घटक कोणत्या वेनाकृतीने दाखवता येतील? विद्यार्थी, स्त्रिया, खेळाडू. फोटो माझ्याकडून व्यवस्थित आला नाही, समजून घ्या. हे विद्यार्थी आहेत, स्त्रिया आणि खेळाडू. आता पहा, स्त्रिया आहेत. काही स्त्रिया विद्यार्थी पण असू शकतात आणि खेळाडूही असू शकतात. म्हणजे काय तर खेळाडू ह्या विद्यार्थी असू शकतात, स्त्रिया असू शकतात. स्त्रिया हे विद्यार्थी असू शकतात, खेळाडूही असू शकतात. आणि विद्यार्थी स्त्रिया पण असतात आणि खेळाडूही असतात. म्हणजे तिघांचाही एकमेकांशी संबंध आहे. पर्याय क्रमांक 4 आहे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढं पुरुष, वकील आणि वाचक. बघा, पुरुष हे वकीलही असतील, वाचकही असतील. वकील पुरुषही असतात, वाचकही असतात. आणि वाचक वकील आहेत, पुरुष आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर येऊ शकतं. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सोबतच्या वेनाकृतीत चौकोनात इंग्रजी येणाऱ्यांची संख्या. त्रिकोणात चौकोन इंग्रजी, त्रिकोणात जपानी, तर वर्तुळात संस्कृत. वर्तुळामध्ये संस्कृत येणार आहेत. ठीक आहे, तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. संस्कृत व इंग्रजी अजिबात न येणाऱ्यांची संख्या. म्हटलं बाळांनो, अजिबात न येणारा म्हणजे संस्कृत कुठे? वर्तुळ. इंग्रजी चौकोन. वर्तुळ आणि चौकोनात अजिबात नसला पाहिजे. वर्तुळ आणि चौकोनात नसलेच पाहिजे. असे किती जण आहेत रे? 30 जण आहेत, जे फक्त त्रिकोणामध्ये आहेत. मग पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पहा पुढचा प्रश्न. फक्त इंग्रजी आणि जपानी येणाऱ्यांपेक्षा. म्हटलं फक्त इंग्रजी आणि जपानी. फक्त इंग्रजी आणि जपानी म्हणजे संस्कृत नको आहे त्यांना. इंग्रजी आणि जपानी म्हणजे चौकोन आणि त्रिकोणात असला पाहिजे. असे कोण आहेत रे? 32 जण आहेत. असे किती आहेत? 32 जण आहेत. चला पुढं. येणाऱ्यांपेक्षा फक्त संस्कृत व इंग्रजी येणाऱ्यांची. फक्त संस्कृत आणि इंग्रजी म्हणजे वर्तुळ आणि चौकोनातच असला पाहिजे. त्रिकोणात असलेला आम्हाला चालणार नाही. फक्त संस्कृत आणि इंग्रजीवाले किती आहेत रे? 29 आहेत बाळांनो. संख्या कितीने कमी आहे? 32 पेक्षा 29 कितीने कमी आहे? 3 ने कमी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. कोणतीही एकच भाषा येते असे एकूण किती जण आहेत? कोणतीही एक. फक्त संस्कृत येणारे किती आहेत रे? 64 आहेत. फक्त इंग्रजी येणारे चौकोनात किती आहेत? फक्त 17 आहेत. आणि फक्त जपानी येणारे किती आहेत? 30 आहेत. 7 आणि 4 11. हाचा 1 4 5 5 आणि 6 11. 111 जण आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील आकृतीत चौरस गणितज्ञ दर्शवतो. चौरस गणितज्ञ दर्शवतो. त्रिकोण संस्कृतज्ञ दर्शवतो. त्रिकोण संस्कृतज्ञ दर्शवतो. आयत हा इतिहास तज्ञ दर्शवतो. इतिहास तज्ञ दर्शवतो. ठीक, तर पुढील. आणि वर्तुळ हे महिला आहेत. अच्छा, वर्तुळामधल्या महिला आहेत. वर्तुळामधल्या महिला आहेत. चला पुढे. फक्त गणितज्ञ महिला कोणत्या अक्षराने दर्शवल्या आहेत? गणितज्ञ चौरस आणि महिला वर्तुळ. फक्त चौरस आणि वर्तुळातच असला पाहिजे. इकडं जी आहे ना तो 3 मध्ये येतो. चौरस आणि वर्तुळ. फक्त चौरस आणि वर्तुळ म्हटलं तर कोण येणार आहे बाळांनो? ई येणार. जे पर्याय क्रमांक
4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. घाई करायची नाही, एकदम शांतपणे प्रश्न समजून घ्यायचा आणि आकृतीचं निरीक्षण एकदम व्यवस्थित करायचं. अतिशय सोपा प्रश्न प्रकार असून याच्यात मार्क जायला नको आपले. सर्वच विषयात पारंगत महिला कोणत्या अक्षराने दर्शवल्या आहेत? म्हणजे सर्व विषय म्हटलं तर गणित, इतिहास आणि संस्कृत आणि महिला असल्या पाहिजे, म्हणजे वर्तुळात सुद्धा येणार आहे. चला, कॉमन अक्षर कोणतं आहे जे चारही आकृत्यांमध्ये दिसतं आहे? पहा, इथं ए आहे ना, तो त्रिकोणामध्ये पण आहे, वर्तुळामध्ये पण आहे, चौरसामध्ये पण आहे, आयतामध्ये पण आहे. आता बी जो आहे तो बी त्रिकोणामध्ये आहे, वर्तुळात आहे आणि आयतामध्ये आहे, पण चौरसामध्ये येतो का? नाही. तर ए हे अक्षर सर्वच विषयात पारंगत महिला दर्शवत. ठीक, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं. फक्त इतिहास तज्ज्ञ महिला कोणत्या अक्षराने दाखवल्या आहेत? फक्त इतिहास तज्ज्ञ महिला पाहिजे, म्हणजे आयतात पाहिजे आणि महिला म्हणून वर्तुळात पाहिजे. आयत आणि वर्तुळामध्ये असलेलं कोण आहे रे बाळांनो? एच आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील घटक कोणत्या वेनाकृतीने दाखवता येतील? डॉक्टर आहेत, वाचक आहेत आणि पुरुष आहेत. पहा, डॉक्टर हे वाचक असू शकतात, वाचक हे पुरुष, पुरुष हे डॉक्टर. ओके, जे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न. खेळाडू, हॉकीचे खेळाडू आणि लेखक. खेळाडू ही व्यापक संकल्पना आहे, त्याच्या अंतर्गत खेळाचे प्रकार पडतील, मग ते हॉकीचे खेळाडू असतील, त्याच्या आतमध्ये येतील. आता लेखक आहे, हे लेखक खेळाडूही असू शकतात किंवा मग हॉकीचे खेळाडूसुद्धा असू शकतात, म्हणजे लेखक या दोघांमध्ये पण येईल. ठीक आहे, अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील प्रश्नात दिलेल्या वेनाकृतीतील अक्षरे विविध खाद्यप्रकार आवडणारी मुले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेली पर्यायातून शोधा. ठीक, चला. त्रिकोणामध्ये कचोरी खाणार आहेत, वर्तुळामध्ये समोसा खाणार आहेत, पावभाजी, षटकोन आणि चौरसामध्ये बटाटे वडा. तुम्हाला जे आवडते त्याच्यात जाऊन बसा. पहिला प्रश्न. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? सर्व प्रकार आवडतील, म्हणजे सगळ्याच आकृत्यांमध्ये कॉमन असायला पाहिजे. पहा इथं ए आहे ना, हे त्रिकोणामध्ये, षटकोनामध्ये, वर्तुळामध्ये आणि चौरसामध्ये बाळांनो, म्हणून ए या अक्षराने दर्शवलेली जी मुलं आहेत ना, त्यांना सगळंच आवडते. ठीक, पुढं. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? पावभाजी व्यतिरिक्त. आता पावभाजी षटकोन आहे, षटकोन सोडून बाकी तिन्ही आकृत्यांमध्ये कॉमन पाहिजे. त्रिकोण, वर्तुळ आणि चौरसामध्ये कॉमन कोण दिसतोय मला? डी दिसतोय. पहा, आणि डी पर्यायामध्ये कुठे? पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. फक्त पावभाजी नको आहे आम्हाला, जे षटकोनात आलं नाही पाहिजे, बाकी तिन्ही आकृत्यांमध्ये कॉमन असला पाहिजे. पुढचा प्रश्न. फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? फक्त कचोरी आवडणारी मुलं. पहा, कचोरी त्रिकोणामध्ये, फक्त त्रिकोणातच असला पाहिजे, इतर कोणत्याच आकृतीत नको आहे आम्हाला. फक्त त्रिकोण म्हटलं तर कोण येतो? फी येतो. ठीक आहे, आणि व्ही पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. दिलेल्या वेनाकृतीतील अक्षर विविध प्रकारचे नृत्य करता येणारे नर्तक दर्शवतात. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधा. ठीक, चौरसामध्ये ओडिसी आहेत, वर्तुळामध्ये कथक नृत्य आणि त्रिकोणामध्ये कुचिपुडी. ठीक, पहिला प्रश्न. कथक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार करणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवलेत? बाळांनो, हा शब्द महत्त्वाचा आहे. कथक व्यतिरिक्त इतर. कथक म्हणजे वर्तुळामध्ये नको आहे, बाकी तिन्हीमध्ये कॉमन पाहिजे. चौरसात असला पाहिजे, त्रिकोणामध्ये असला पाहिजे, फक्त झेड दिसतोय. पहा, जो ओडिसी, भरतनाट्यम आणि कुचिपुडीमध्ये आहे, झेड हे अक्षर येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कथक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवलेत? कथक
व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्यप्रकार न येणारे म्हटलं बाळांनो. कथक आणि भरतनाट्यम म्हणजे वर्तुळ आणि भरतनाट्यमसाठी हा लंबवर्तुळ. ठीक, कथक आणि भरतनाट्यम न येणारे म्हटले. मग ह्या दोन्हीमध्ये नसले पाहिजेत, ह्या दोन्हीमध्ये नको आहेत असे कोण कोण भेटतील? P1 आणि Y. P आणि ओडिसी आणि कुचिपुडी म्हणजे P आणि Y मिळेल मला. P आणि Y कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. चला पुढच्या प्रश्नाकडे. केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्यप्रकार करता येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? फक्त केवळ म्हणजे फक्त कुचिपुडी आणि भरतनाट्यम, फक्त हे दोन नृत्य येणारे. बघा, कुचिपुडी म्हणजे त्रिकोण आणि भरतनाट्यम म्हणजे लंबवर्तुळ. या दोघांमध्येच असले पाहिजे, फक्त या दोघांमध्ये असला पाहिजे. टेवर चौरसामध्ये जाईल, यू वर्तुळामध्ये जाईल, एन वर्तुळामध्ये, एम वर्तुळामध्ये, झेड पुन्हा चौरसामध्ये. फक्त या दोन आकृत्यांमध्ये असणारा कोण आहे रे बाळांनो? आर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा घटक हा. अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित निरीक्षण जर केलं आकृत्यांचं तर काही अवघड नाही. ठीक, दिलेल्या वेनाकृतीत विविध प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवली. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. विविध प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये, ठीक आहे, IPL असेल, देवधर असेल, रणजी आहे, वर्ल्ड कप आहे. चला, केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या, केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या, फक्त रणजी कोण कोण आहे रे? फक्त रणजीवाला 29 आहे. पुढे चला, केवळ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे खेळाडू, केवळ वर्ल्ड कप, फक्त वर्ल्ड कप 18 आणि इकडचे 2 किती झाले रे बाळांनो? केवळ वर्ल्ड कप म्हटलं की 20 झाले. सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 29 20 पेक्षा कितीने जास्त आहे? 9 ने. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती आहे? IPL मध्ये सहभागी होणारे एकूण खेळाडू म्हटलं, सगळ्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. कोण कोण आहे रे IPL मध्ये? बघा, 38. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त IPL म्हटलेलं नाही, ते IPL मध्ये असले पाहिजे, इतर टीममध्ये असले तरी सुद्धा चालतील. 38 21, त्याच्यानंतर 19 30, 38 घेतला, 21 घेतला, 19 घेतला, 30 45 27 आणि 25. 8 आणि 9, 8 आणि 1 9, 9 9 18. ठीक आहे, 18 आणि 5 23, 23 आणि 7 30, 30 आणि 5 35. हातच्याले 3, 3 आणि 3 6, 7 8 9 10 11 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20. 205 पर्याय क्रमांक 4. वेळ कमी पडत असेल एकक स्थानावरून ठरवा. एकक स्थानी 5 येतोय आणि पर्यायामध्ये सुद्धा इतर कोणत्या पर्यायामध्ये एकक स्थानी 5 दिलेलं नाही, वेळ वाचेल. पुढचा प्रश्न, कोणत्याही 2च स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती आहे? कोणत्याही 2 म्हटलं, कोणत्याही 2 आकृत्यांमध्ये ते दिसायला पाहिजे. 2 हा सेपरेट आहे, प्रत्येक अंक चेक करून घेऊ. 38 कॅन्सल, फक्त एकात आहे तो. 45 कॅन्सल, फक्त एकात आहे. 29 कॅन्सल करून टाका, 18 कॅन्सल करून टाका. आता राहिले कोण कोण? आता हा जो 19 आहे तो आयतामध्ये, समलंब चौकोनामध्ये आणि अंडाकृतीमध्ये सुद्धा आहे, म्हणजे 3 आहेत. ठीक आहे, त्यांनी फक्त कोणत्याही 2च स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे म्हटलं, म्हणून 3 मध्ये झाला म्हणून याला कॅन्सल केला आपण. त्याच्यानंतर 27 हा पण 3 आकृत्यांमध्ये दिसतो. ठीक आहे, मग आता फक्त 2 आकृत्यांमध्ये दिसणारे कोण कोण उरले रे? 21 आहे, त्याच्यानंतर 30 आहे, 21 घेतला, 30 घेतला, त्याच्यानंतर 25 आहे, 25 घेतला, त्याच्यानंतर 28 आहे, हा पण फक्त दोघांमध्ये.
त्याच्यानंतर 23 आहे ना, तो पण दोघांमध्ये 23. आणि हा जो 7 आहे का बाळांनो, हा 7 फक्त अंडाकृतीमध्ये आहे, त्याला कॅन्सल करून टाका, तो दोघांमध्ये येत नाही. चला यांची बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 आणि 8 14, 14 आणि 3 17. हा चला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 2 12. 127 खेळाडू असे आहेत जे कोणत्याही 2 स्पर्धांमध्ये सहभागी आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. 18-19 पासून ते 24-25 पर्यंतचे वेनाकृती या घटकावरती विचारलेले सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहिले. कोणाला काही अडचण असेल, कोणता प्रश्न समजला नसेल किंवा तुम्हाला अजून कोणत्या वेगळ्या घटकांवरती शंका असतील तर ते सर्व तुमचे डाऊट कमेंट बॉक्समध्ये कळवा.